नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसापासून मी कंटिन्युअसली व्हिडिओ पोस्ट करत होतो आणि त्या व्हिडिओजमध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की मार्केट आता कंटिन्युअसली खाली आहे, तर या टायमिंगमध्ये आपण लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकतो किंवा जर आपल्याकडे SIP आपली चालू आहे तर ती SIP अमाऊंट आपण वाढवू शकतो. त्याला रिझन म्हणजे मार्केट खूप खाली होतं, जवळपास 25% मार्केट खाली पडलेलं आहे. पण गेल्या 2च दिवसामध्ये मार्केट जवळपास 5% वरती गेलेलं आहे आणि आज तर मार्केट जवळपास 3% वरती होतं आणि सेन्सेक्स ज्याने 72,000 पॉईंटला टच केलं होतं तो आज आहे जवळपास 77,000 पॉईंटच्या वर. एवढा मोठा गॅप फक्त 2 दिवसामध्ये कव्हर झाला. आणि ज्या निफ्टीबद्दल आपण बोलतो की जो 22,000 पॉईंटवरती होता तो सुद्धा 24,000 पॉईंटवरती क्लोज झालेला आहे. तर हे फक्त 2 दिवसामध्ये झालं आहे. म्हणजे बरेच लोक असे एवढे पॅनिक झाले होते की आता निफ्टी 16,000 वरती जाणार, 18,000 वरती जाणार, 15,000 वरती जाणार आणि आपली इन्व्हेस्टमेंट खूप मायनसमध्ये होईल किंवा आता आपली इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायला हवी म्युच्युअल फंडमधली. तर त्या लोकांनी त्यांची जी इन्व्हेस्टमेंट जर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल किंवा तुम्हीसुद्धा तुमची इन्व्हेस्टमेंट जर केली असेल ना म्युच्युअल फंडमध्ये, त्यांनी आजचा NAV बघावा किंवा आज त्यांचा पोर्टफोलिओ बघावा. कालपेक्षा आज मार्केट एवढं वरती होतं त्यामुळे पोर्टफोलिओ आहे ना डायरेक्टली 1,000-2,000 रुपयाने वाढलेला असेल किंवा ज्यांची इन्व्हेस्टमेंट खूप मोठी असेल ना तर डायरेक्ट 30-40,000 रुपयाचा गेन त्यांना तिथे पाहायला मिळेल. आणि जो लॉस त्यांना खूप मोठा वाटत होता ना तो लॉसचं जे पर्सेंटेज आहे ना ते कमी झालेलं असेल. त्याला रिझन म्हणजे मार्केट एवढं वर गेलेलं आहे. आणि त्याला रिझन अजून एक म्हणजे की जो हॉर्मुजचा रस्ता जो बंद केला होता किंवा ज्याच्यावरती सगळं कंट्रोल होतं इराणचं, ते कंट्रोल आता इराणने सांगितलं की आम्ही ठेवणार नाही किंवा पुढच्या 20 दिवस आम्ही शस्त्रसंधी करत आहोत आणि त्याच्यामधून ज्या येणाऱ्या शिप्स वगैरे आहेत त्यांना टार्गेट केलं जाणार नाही. आणि ज्यामुळे काय होणार आहे तर क्रूड ऑइलच्या प्राइसेस जे आहेत ना ते खाली येणार आहेत. आणि ज्या क्रूड ऑइलच्या प्राइसेस होत्या ना त्या जवळपास 14% खाली गेलेल्या होत्या. म्हणजे जो क्रूड ऑइलचा रेट 110-105 रुपयापर्यंत पोहोचला होता ना तो आता पुन्हा 90-92 रुपयावरती येऊन पोहोचलेला आहे. एवढं मोठं गणित ह्या फक्त 2 दिवसामध्ये झालं. तर त्यासाठीच मी आता तुम्हाला लाईव्ह डेटासुद्धा दाखवते की ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की आपलंच मार्केट म्हणजे फक्त इंडियन मार्केटच वर नाही आहे तर ओव्हरऑल जे जागतिक मार्केट आहे ना ते सुद्धा वरती आहे. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की सेन्सेक्स जो आहे 77,500 पॉईंटवरती क्लोज झालेला आहे. आणि जर तुम्ही या काही दिवसाचा डेटा जर बघितला तर मगाशी मी जसं सांगितलं की 71,947 वरती डाऊनमध्ये गेलेला आणि फक्त या 2-3 दिवसामध्ये जवळपास तो 77,500 पॉईंटवरती आलेला आहे. म्हणजे एवढा मोठा चेंजेस फक्त यात 2 ते 3 दिवसामध्ये झालेला आहे. आणि जिथे मी या अगोदरचा जो व्हिडिओ पोस्ट केला आहे तो जर तुम्ही पाहिलात तर इथे जे 25% मायनस दिसत होतं ना ते आता 8% मायनस दिसत आहे. म्हणजे मार्केट 8% पडलेलं आहे जानेवारीपासून आत्तापर्यंत. म्हणजे अजूनही ज्या लोकांना असं वाटतं आहे की ही संधी गेली, आपल्याला नाही करता आली इन्व्हेस्टमेंट, त्यांच्याकडे अजूनही संधी आहे की मार्केट -8% आहे. तुम्ही अजूनही इन्व्हेस्टमेंट जर केली नसेल तर लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा SIPसुद्धा सुरू केली नसेल ना तर SIPसुद्धा करू शकता, कारण की अजूनही अपॉर्च्युनिटी आहे. आता जर तुम्ही निफ्टी 50चा डेटा पाहिला तर इथे सुद्धा हा जो निफ्टी 50 होता तो 22,333 पॉईंटवरती पोहोचला होता आणि गेल्या या 3-4 दिवसामध्येच आहे ना तो जवळपास 24,000 पॉईंटवरती क्लोज झालेला आहे. म्हणजे हा सुद्धा गेल्या 1 वर्षामध्ये ना 8% मायनसमध्ये आहे. पण मी इथेही सांगत नाही की इथून पुढे मार्केट फुलवरती जाईल, 30,000-40,000 पॉईंटवरती पोहोचेल असंही नाही. आता 24,000 पॉईंटवरती निफ्टी आलेला आहे, इथून सुद्धा पुन्हा तो 23,000 पॉईंटवरती जाऊ शकतो. म्हणजे कधीही मार्केट जे आहे ना ते डायरेक्ट स्ट्रेट सरळ वरती चढत जात नाही आणि सरळ खाली पडतही नाही. ते वर खाली पाहता येईल. जर तुम्ही इथे हा डेटा पाहिला किंवा हा ग्राफ जर पाहिलात ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये तेच जाणवेल की मार्केट खाली पडते पुन्हा वर येते, पुन्हा खाली पडते पुन्हा वरती येते. म्हणजे मार्केट प्रत्येक वेळेस आपल्याला एक नवीन अपॉर्च्युनिटी देत असतं. फक्त आपल्याला त्या संधीचा फायदा घ्यायचा आहे की नाही घ्यायचा हे आपण ठरवायचं असतं. आता हा झाला मी गेल्या 5 वर्षाचा जर तुम्ही डेटा पाहिला निफ्टी 50चा तर त्याच्यामध्ये सुद्धा पहा की गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2022मध्ये कोरोना संपला होता तोपर्यंत त्याच्यानंतर मार्केट होतं जवळपास 17,000 पॉईंटवरती आणि आज आहे ते 24,000 पॉईंटवरती. म्हणजे त्यावेळेस जर मी माझी इन्व्हेस्टमेंट केली असती तर आज मला त्याचा खूप चांगला बेनिफिट मिळाला असता. पण आपण काय करतो, एक नवीन संधीची वाट बघत असतो की मला अजून एक चांगली संधी मिळू देत, अजून एक चांगली संधी मिळू देत. तर असं होत नाही. प्रत्येक वेळेस एखाद्या वेळेस तुम्हाला संधी मिळते आणि जर तुम्ही त्या संधीचा फायदा घेतला नाहीत ना तर ती संधी आपल्या हातातून निघून जाते. अशीच काही वेळ बऱ्याच लोकांवरती आलेली असेल, कारण की गेल्या 1-2 महिन्यामध्ये त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची होती, लमसम इन्व्हेस्टमेंट करायची होती, त्यांनी होल्डवर ठेवलेलं. त्यांना असं वाटत होतं की अजून मार्केट खाली येईल, अजून मार्केट खाली येईल. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये सांगत होतो की जर तुम्हाला असं वाटतं ना की मार्केट इथून खाली येईल किंवा इथून पुढे वरती जाईल तर दोघांमध्ये जर तुम्हाला बॅलन्स पाहिजे असेल ना तर जमत असेल तेवढी थोडी इन्व्हेस्टमेंट करत करा प्रत्येक डीपवरती, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि आता त्यांना जर 10 लाख रुपये करायची असेल आणि त्यांनी 5 लाख रुपये ऑलरेडी केली असेल अशा प्रकारे
तरी त्यांना काही गम नाही ना, कारण की त्यांनी काहीतरी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. इथून पुढे वर गेलं तरी काय हरकत नाही, इथून पुढे खाली गेलं तरी काय हरकत नाही, कारण की त्यांनी काहीतरी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. पण ज्या लोकांनी काहीच इन्व्हेस्टमेंट केली नाही आणि जे अजून मोठ्या डीपची वाट बघत होते ना, त्यांच्या हातातून माझ्या मते तरी ही संधी निघालेली आहे. पण काही हरकत नाही, मार्केट अजूनही बऱ्यापैकी खाली आहे. अजूनही बरेच फंड जे आहेत ते मायनसमध्ये रिटर्न्स देतात आहेत आणि कधी ना कधी ते फंड्स पॉझिटिव्हमध्ये रिटर्न्स जनरेट करायला सुरुवात करतील ना, त्यावेळी ज्यांनी अगोदर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांना खूप चांगले रिटर्न्स त्याच्यातून बनू शकतील. यामध्ये माझं कुठेही रिकमेंडेशन नाही आहे तुम्ही अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करा किंवा तुम्ही लगेच आज जाऊन उद्या जाऊन इन्व्हेस्टमेंट करा, हे रिकमेंडेशन नाही. तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये अशा प्रकारचं करेक्शन्स येतं किंवा अशा प्रकारचे सिच्युएशन्स येतात ना, तर त्या सिच्युएशनचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वेळेस हा विचार करू नका की अजून एक चांगली मोठी संधी येईल आणि त्या संधीचा मी फायदा घेईन. कारण की मलाच कुणालाच माहिती नाही की मार्केट इथून पुढे किती खाली जाईल आणि किती वरती जाईल. म्हणजे बऱ्याच मोठ्या लोकांनी न्यूज चॅनलवरती किंवा इतर न्यूजपेपरमध्ये किंवा त्यांच्या स्वतःच्या इंटरव्ह्यूजमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या की मार्केट असं होईल, मार्केट तसं होईल. पण त्यातल्या जवळपास 90 लोकांचं प्रेडिक्शन खोटं ठरलं. त्याला रिझन म्हणजे काय की मार्केट कुणाच्याही कंट्रोलमध्ये नसतं. मार्केट हे स्वतःचं ओन असतं, त्याचं कोणीही प्रिडिक्ट करू शकत नाही. म्हणून तर आजपर्यंत स्टॉक मार्केटमध्ये असं कुणाचंही मोठं नाव नाही की ज्याने जी गोष्ट सांगितली ती गोष्ट तशीच्या तशीच होते, असं कुणाचंही नाव नाही. त्याला रिझन म्हणजे हेच आहे की मार्केट कुणाच्याही कंट्रोलमध्ये चालत नाही, मार्केट स्वतः चालतं. तर तेच आजच्या या 2 दिवसाच्या रॅलीमध्ये आपल्याला दाखवून दिलं मार्केटने. मी तुम्हाला आता बँक निफ्टीचा डेटा दाखवतो, ज्याच्यामध्ये न्यूज आलेली ना की HDFC बँकेचा शेअरची प्राईस एवढी खाली गेली आणि असं झालं तसं झालं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लोक बोलत होते. त्यांचा डायरेक्टर जो होता तो चेंज झाला आणि त्याच्यानंतर शेअरची प्राईस धडाम करून खाली आली. त्याच्याशी रिलेटेड मी एक सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवला होता. 50,275 पॉईंटवरती बँक निफ्टी गेला होता आणि गेल्या 3-4 दिवसामध्येच तो 55,700 पॉईंटवरती आला आहे. म्हणजे फक्त 5-6 दिवसामध्ये त्याने 5,000 पॉईंटचं अंतर गाठलं किंवा कवर केलं. आणि इथून पुढे जर अजून 60,000 पॉईंटवरती जायचं असेल आणि मार्केट जर अशीच रॅली चालू राहिली तर येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये सुद्धा तो 60,000 पॉईंटला टच करेल पुन्हा त्याच लेवलवरती. तर हे होऊ शकतं. याच्यामध्ये आपल्या हातामध्ये काही गोष्टी असतात ज्या आपण करायला हव्या असतात, पण त्या आपण करत नाहीत. आता हे झालं मी तुम्हाला याच्याबद्दल सांगितलं. आता मी तुम्हाला HDFC बँकेचा शेअर्सबद्दल सांगतो, ज्याच्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवला होता. या HDFC बँकेच्या शेअरची प्राईस 2 जानेवारीला होती 1,002 रुपये आणि त्याच्यानंतर मी जेव्हा व्हिडिओ केला होता ना त्यावेळेस त्याची शेअरची प्राईस होती 731 रुपये. म्हणजे जवळपास तोपर्यंत आहे ना 25% हा शेअर पडला होता. म्हणजे 250 रुपये प्रत्येक शेअर मागे लोकांना नुकसान सहन करावं लागत होतं. मग त्याच वेळेस अशी काही स्मार्ट इन्व्हेस्टर्स असतात ना, ते ह्या संधीचा फायदा घेतात. आता त्यांनी ह्या संधीचा फायदा कसा घेतला असेल तर ज्या लोकांनी 731 रुपयाला एंट्री केली, आज प्राईस किती आहे 817 रुपये. म्हणजे जर 10 शेअर जरी मी विकत घेतले असतील ना तर आता जवळपास मला त्याच्यामागे जवळपास मला 800 ते 900 रुपयाचा प्रॉफिट झालेला असेल किंवा दिसत असेल. कारण की 817 रुपये आत्ताच प्राईस ट्रेड करते. म्हणजे प्रत्येक वेळेस असंच विचार करू नका की आता हा 731 रुपयावरती आहे, तो अजून खाली गेल्यानंतर मी तो परचेस करेल किंवा अजून तो खाली जाऊ देत मग तुम्ही परचेस करेल. पण यामध्ये मी कुठेही रिकमेंड करत नाही आहे की तुम्ही HDFC बँकेचा शेअर घ्या किंवा तुम्ही बँक निफ्टी बघा किंवा सेन्सेक्स बघा किंवा निफ्टी 50 बघा. हे स्वतःचं ओन रिसर्च आहे. प्रत्येकाने आपापली रिसर्च स्वतः करावी आणि त्या हिशोबाने त्यांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट करावी. मी तुम्हाला फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे मार्केट काम करतं. आणि ह्या HDFC बँकेचा जर गेल्या 5 वर्षाच्या शेअर प्राईसचा पॅटर्न जर तुम्ही बघितला तर 2022मध्ये हा 600 किंवा 700 रुपयाला होता आणि आता त्याची प्राईस आहे जवळपास 817 रुपये. म्हणजे 2 वर्षामध्ये जर त्यांनी 2 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली असेल ना तरीसुद्धा 200 रुपये पर शेअर मागे त्यांना फायदा दिसत असेल. पण प्रत्येक वेळेस आहे ना अजून खाली जाईल याचा विचार तुम्ही करू नका. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल ना इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करा. कारण की आपण कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट 1 वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी करत नाही, तर ती इन्व्हेस्टमेंट आपण पुढचे 10 वर्षासाठी 15 वर्षासाठी किंवा 20 वर्षासाठी करतो आहे. त्यामुळे जर अशा काही अपॉर्च्युनिटीज आपल्याला जर मध्ये मिळत असतील ना तर त्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा. तरच तुम्हाला लाँग टर्ममध्ये चांगली वेल्थ क्रिएट करता येईल. ज्या लोकांनी आहे ना या ड्युरेशनमध्ये गेल्या 1-1.5 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये आहे ना जर त्यांनी त्यांची SIP बंद केली असेल किंवा इन्व्हेस्टमेंट काढून घेतली असेल ना तर पुढच्या 1-2 महिन्यांमध्येच तुम्ही बघा की त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट काढली की मायनसमध्ये की 2,000 किंवा 10,000 किंवा 15,000 रुपये मायनसमध्ये काढली असेल ना तर 1-2 महिन्याचं त्यांची इन्व्हेस्टमेंट पुन्हा त्याच ठिकाणी गेली असेल ज्या ठिकाणी त्यांनी इन्व्हेस्ट केली असेल. पण पॅनिक झाले आणि लवकर इन्व्हेस्टमेंट काढून घेतली त्यामुळे त्यांना लॉस सहन करावा लागला.
कोणत्याही प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला वेळ देणं खूप गरजेचं आहे. विदाऊट वेळ देऊन तुम्ही जर पैसे अर्न करण्याचा विचार करत असाल तर ती गोष्ट इथे होत नाही, म्युच्युअल फंडमध्ये तर अजिबात नाही. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.